मंडळी, इकडे एक कुल्फीवाला आलाय बरं का, आणि मराठी गाणी लावलेत गाडीवर. मी गपचूप शूट घेते त्यांचं खरं तर, पण इतकं छान वाटलं ना ते ऐकायला मला. म्हणजे आपलं काम ते काम पण होतंय आणि छंद पण पुरा होतोय. असा व्यवसाय केला पाहिजे. एवढ्या फुल व्हॉल्यूममध्ये गाणी लावलेली ना, मी बसली होती, मी बघायला आली बाहेर, भांडी लावत होती मांडणीला, आणि मी बघायला आली बाहेर की काय आलं एवढ्या मोठ्या गाण्यांमध्ये. तर आईस्क्रीमवाला आलाय. मला वाटतं बहुतेक त्यांना अंदाज आलाय की मी व्हिडिओ काढते त्यांचा. मी पण त्यांच्याकडून कुल्फी घेते बरं का. मी आता खास कुल्फी कशासाठी घेते, त्यांना बोलायसाठी जाऊन, आणि त्यांना विचारते मी व्हिडिओ टाकू का तुमचा. आपण बघूया काय म्हणतायत ते. अरे देवा, गेले की काय तिकडून. आले आले. व्हिडिओ घेते तुमचा. असंच ती तुमची गाणी लावलेली आवडली मला. गाणी लावताय म्हणून आवडलं हो मला ते. दुसरं काय असेल नाही नाही, खरंच. ती बंद करा का? अरे देवा, आऊ भाऊ ऐका की, मी तुमची परमिशन घ्यायलाच आली. थांबा, मी सांगते तुम्हाला, 1 मिनिट. आता विचारते दादांना की व्हिडिओ तुमचा घेतलाय मी छोटासा, अपलोड करू का हे विचारावं, आणि कुल्फी घ्यावी. ती लईच मस्त गाणी लावली, ती आवडली ना मला ती गाणी तुमची. नाही, असं काय पाहिजे, कलाकारी पाहिजे काहीतरी अंगात. त्याच्याशिवाय माणूस पुढंच येत नाही. लाजला तो मेला. वर्षा आणि शेळके चौधरी नाही, आपल्याला नाही झाला तुम्ही नाव टाका. फॉलो करतायत बघा मला. आपला माणूस पुढे गेला पाहिजे ताई. मग काय आहे ना. आलं का? नाही आलं, थांबा. हा आले बघा, वर्षा आणि शेळके चौधरी. तुम्ही फॉलो करा म्हणून मी नाही बरं का आली. खरंच मला लय आवडलं ही. मला पण आहे ना, मी पण असंच काही पण कामं केलेली. मुंबईला होती मी, आणि मला नाही लाज वाटत कुठल्या कामांची. मी काय पण, मी घरोघरी जाऊन दूध पण विकलेले. घरोघरी जाऊन दूध पण विकलेले. त्याच्यामुळे मला ही अशी बिंदास काही व्यवसाय मिळेल ती करावा माणसाने, आणि असं आवडतं मला बिंदासपणाने केलेलं. पण मी म्हटलं आधी विचारते ह्यांना की मी तुमचा व्हिडिओ घेतलाय, थोडासा टाकू का, म्हणून मी आली कुल्फी घ्यायला. नाही तर मला कुल्फी घ्यायची नव्हती. अंजन ठेवते तो तुम्ही टाकू ना युट्यूबला. माझे 50 रुपये घेतले कुल्फी. कुल्फी दिली नाही मला. कुल्फी द्यायचे का पैसे द्यायचे? नाही, कुल्फी पण द्या की. आता की आली एवढी मी ना, कुल्फी घ्यायसाठी आली आणि पैसे घेऊन माघारी जायचं असतं व्हिडिओ काढून. आम्ही त्यात दिसलो नाही पण. दिसताय अहो दादा. दिसताय. म्हणजे कुणी झोपलेले असेल घरांनी तरी पण येते आणि पळत पोरं, आणि घेतेनच कुल्फी आवाजाने. काय आले विकायला बघायला येतीलच नक्की. आमचं 10 वर्षापासून व्यवसाय. 10 वर्षापासून माझे पप्पा पण कुल्फी विकायचे. छान. परत ती आता कुल्फी विकायचा आवाज आहे तो टाका. म्हणजे ऑटोमॅटिक आहे काय? अंजन देवची फेमस मावा कुल्फी. छान छान. व्हिडिओ कुणाचा पण अचानक घ्यायचा अवघड असते. ते त्यांना वाटलं की तुम्ही काहीतरी दुसरंच करताय, ती व्हिडिओ बंद करा म्हणले. मग मी त्यांना सांगितलं, अहो मी ब्लॉगर आहे, मी ब्लॉग टाकत असते, आणि मला तुमचं आवडलं हे काम करणं, म्हणून मी तुमचा छोटासा व्हिडिओ घेतलाय, आणि तुम्हाला विचारल्याशिवाय मी नाही अपलोड करणार.
तेव्हा म्हणतात बरं बरं ठीक आहे. चला आता कुल्फी खाते, नंतर बाकीच्या कामांना लागते. तर आपलं बोलणं अर्धवट राहिलं कारण माझे भाऊ आले होते लग्नाची पत्रिका घेऊन. मग थोडा सरबत बिरबत केला, गेले ते दोघं जण आणि मी जेवली ते गेल्यावर. आणि नंतर म्हणलं आता सांगावं. जसं की तुम्ही मी ऐकलं मगाशी, मला बाबा व्यवसायाची लाज वाटत नाही. खरंच व्यवसायाची कधी लाज वाटली नाही. मी खूप कामं केलेली आहेत. आणि मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी जर मुंबईमध्ये काय काय, माझं तोंडच तेलकट दिसते कशाने काय माहिती. मी मुंबईमध्ये मी काय काय कामं केलेत, कशी केलेत ते तुम्हाला ऐकायचं असलं तर मला कमेंट करून सांगा. तर एका दादानी कमेंट केली होती की आम्हाला आवडेल ताई तुम्ही काय काम करत होता ते ऐकायला. तर आता ती कधी कधी किती किती वर्ष काय काय कामं केली ते नंतर कधीतरी सांगेल. पण सगळ्यात पहिल्यांदा मी ना एका छोट्या कंपनीचे पापड लाटले पीठ घरी आणून शिकण्यासाठी म्हणून. शिकली मी शेजारच्याच बाईकडे होती आणि नंतर मग पापड लाटले. तिच्याकडं शिकून नंतर पीठ आणायला चालू केलं, मळलेलं पीठ भेटायचं. मग ती छोटीशी कंपनी होती. मग तिथून आणायची 2-2 किलो, तेव्हा मुलं एकदम लहान होती. आणि नंतर मग तिथून सोडून मोठ्या कंपनीमध्ये गेली पापड तिकडचं पीठ आणायची पापड लाटायला. आणि नंतर ते पापड बरीच वर्ष लाटली. पापड लाटायचे झाल्याच्या नंतर बंद केले आणि पुन्हा मी शाळेतली खिचडी वाटायला चालू केली होती. अंगणवाडीच्या शाळेमध्ये खिचडी वाटायचं काम मिळालं होतं. तर बचत गटाला मिळालं होतं ते आमच्या. तर बचत गटातल्या सगळ्याजणी तयार नव्हत्या, आम्ही दोघी तिघींनीच ते काम मिळून केलं. आणि नंतर खिचडी वाटपाचं काम संपल्यानंतर मग मी टेलरिंग शिकली आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. मग मला ते पुढं काम करता नाही आलं कंटिन्यू, म्हणजे बरीच वर्षानंतर गॅप पडला टेलरिंग शिकल्याच्या नंतर. मग म्हणजे पाय इतका काय फ्रॅक्चर नव्हतं झालं, नॉर्मल पाय मुडपला होता, पण जरा जास्त इजा झाली होती माझ्या पायाला. बाबा वारं बोलायच्या टायमाला सुटले नेमकं. आणि जरा जास्त इजा झाली होती त्याच्यामुळं मग मी खूप दिवस मशीनवर नाही बसली. मग नंतर थोडं विसरल्यासारखं पण झालं डोक्यातलं. पुन्हा कोर्स केला मशीन क्लासचा. आणि मग मशीनचा क्लास करता आहे ना पुन्हा हे केलं, दूध विक्री केली. दूध जवळजवळ मी 5 वर्ष का 4 वर्ष असं काहीतरी दूध विकलं मी. 4-5 वर्ष दूध विकलं. तर काय करायची, माझ्याकडे एजन्सी होती दुधाची घेतलेली, आपली गावाकडचीच होती, दूध पंढरीची. आणि त्यांचे ते दूध पंढरीचे दुधाच्या बॅगा मिळायच्या ना, तर त्या मी विकायची. तर दूध पंढरीचं जरा दूध थोडं हलक्या क्वालिटीचं यायचं. तर म्हणजे मला कुणाला बदनाम नाही करायचे, पण आता दूध पंढरी बंद झाले मुंबईतलं, पण म्हणून आता त्यांचं नाव घेते. तर मी ते थोडं म्हणजे महानंदा, गोकुळ, अजून राजहंस ह्या दुधांच्या बरोबरीला कम्पॅरिझनला म्हणजे थोडं ह्याचं दूध थोडं व्यवस्थित नसायचं. इतकं दूध चांगलं असायचं, पण ते त्या दुधांना कसं जरा जास्त मलाई यायची, असं काय काय असायचं. म्हणून मग हे दूध जरा कमी चालायचं. तर 100 लिटर दूध विकायची मी. 100 लिटरमध्ये मग दुकानदार कसे ठेवायचे, दूध फोडून विकण्यासाठीच फक्त दूध पंढरीचं दूध वापरायचे. नाहीतर मग बाकी इतर लोक बॅगा घेऊन आपलं नेहमीचं ठरलेलेच बॅगा घेऊन जायचे. मग मी दुकानदारांकडं काय थोडंसं जाते म्हणून मग मी स्वतः घरोघरी का रे मग बोल, नाही तर निघ, उभा राहू नको असा बोल की. हा मग जा, मला डिस्टर्ब होतं, मग मला बोलायचं काय विसरायला होतं, माझ्या ध्यानात राहत नाही. तर पुन्हा मग मला दुकानदार कमी घ्यायला लागले एरियामध्ये दूध. मग फक्त फोडून विकण्यापुरतं म्हणल्यावर किती घेणार दूध ना दुकानदार. तर मग गेला. मग मी घरोघरी दुधाच्या बॅगा विकायला लागली. मग घरोघरी दुधाच्या बॅगा विकायला लागली. तर ते मी काहीतरी 4-5 वर्ष ते काम केलं असेल. मग त्यानंतर काम सोडून चांगली 2-3 वर्ष मी घरातच होती. मग नंतर चाळीतल्या बायका म्हणजे माझ्याच गावाल्या गारमेंटमध्ये कामाला जात होत्या. गारमेंटमध्ये मग मी म्हणलं घरी बसून, आता मुली पण हाताखाली आल्या होत्या तोपर्यंत माझ्या, घरातली कामं वगैरे बरंच करायच्या मुली माझ्या.
म्हणजे मदत झाली ती मुलींची. एवढे दिवस ह्याच्या आधी मुलं लहान होती त्याच्यामुळे बाहेर कुठं कामाला जाता येत नव्हतं. माझ्याकडं टेलरिंग मी शिकलेली तर होतीच. मग मी गारमेंटमध्ये गेली ॲज अ टेलर म्हणून, ॲज अ हेल्पर म्हणून पहिल्यांदा गेली. तर मला मी हेल्पर म्हणून गेल्यावर आहे ना, तिथं गेल्याच्या नंतर मला पश्चाताप झाला की अरे मला मशीन काम येतं, ह्यांच्यापेक्षा मी चांगली कपडे शिवते. पिलो कवरची कंपनी होती ती. तर मी उगाच हेल्पर म्हणून लागली. आणि नंतर मग 1 वर्षभर हेल्परमध्ये काम केलं मी, हेल्पर म्हणून. आणि नंतर त्याच कंपनीमध्ये मी ॲज अ टेलर म्हणून काम करायला लागली. तर तिथं मी ॲज अ टेलर म्हणून मी चांगलं 2-3 वर्ष मी काम केलं असेल तिथं सुद्धा. आणि त्यानंतर मग फॅड आलं डोक्यात की चला, मग भावाचं तोपर्यंत लग्न झालेलं होतं. मग चला आता आपण व्यवसाय करूया दोघीजणीत. मग माझ्या भावजाईने मी दोघींमध्ये साड्याचं दुकान टाकलं. आणि ते साड्याचं दुकानच मला लई दिवस चालवणं झालं नाही, मला गावी यावं लागलं. तर अशी एवढी कामं केलेली आहेत. म्हणजे असं नाही की मी फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते व्यवसाय केलेले आणि मी कोणाला तरी लेक्चर देते की व्यवसाय करा, असं नाही. मी स्वतः काही पडेल ती कामं केलेली आहेत. फक्त धुण्या भांड्याची कामं सोडून. म्हणजे धुण्या भांड्याची वेळ आली असती तर मी ते पण केलं असतं, मी काही लाजली नसती त्या कामाला सुद्धा. पण तशी वेळच नाही आली मला ते करायची. कारण चौधरी साहेब बऱ्या कमवत होते, फक्त थोडी मदत म्हणून त्यांना थोडी मदत व्हावी म्हणून मी कामं करत होती. म्हणून मग मी स्वतः सांगत असते नेहमी की पोरांनो, मिळेल ती कामं करा, भावांनो मिळेल ती कामं करा, लाजू नका. लाजायचं दिवस नाहीत, लाजायचं लाजून आम्हाला हेच काम नको, तेच काम नको, हे हलकं ते हलकं, असं काय नसतं. काम कुठलं लहान मोठं नसतं, हलकं भारी पण नसतं. काम असतं, ते करता आलं पाहिजे. फक्त दुनियाचा काय विचार करायचा आहे, दुनिया आपल्याला पोसायला येत नाही, हसायला येते, पोसायला येत नाही कोण. आणि 4 पैसे तुम्ही कमवचाल तर आईबापाच्या जीवावर बसावं लागणार नाही. आईबापांनी द्यायचे, मग तुम्ही खर्चायचे. आणि जरी आईबापांकडून तुम्ही घेत नसाल, जरी आईबाप तुमचे देत असतील मनाने तुम्हाला न मागता, तरी पण स्वतःचे कमवून खर्च करायला शिका. बरं तुम्ही स्वतःचे कमवून खर्च करायला शिका. कधीतरी 10 रुपये मी वाचवलेले आहेत माझ्या खर्चातले, ही माझी स्वतःची कमाई म्हणून आईच्या हातात द्या. म्हणजे तरुण मुलांना सांगते मी, बघा किती मोठेपणा वाटतो आईबापाला, लय मोठेपणा वाटतो. आणि काही जणांची तर अशी अवस्था असते ना की कामच नसतं त्यांना करायची, पुढाऱ्यांच्या मागं फिरायचं असतं. म्हणजे लग्न झालेली मुलं अशी आहेत की त्यांना कामधंदा करायचं नाही, फक्त पुढारपणा मिरवायला लागतो. अरे नाही, पुढारी वगैरे आपली घरं चालवत नाहीत. कोणी विचारत नाही आपल्याला. घराच्या बाहेर पडून बघा तुम्ही, कोणी ओळख देत नाही. कधीतरी 10 रुपये तुम्हाला कधीतरी कुठंतरी कमी पडलेत म्हणून सांगा, कोणी देत नाही. खिसे जापसून रिकामे करून दाखवतात बाहेर काढून की हे बघ माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून आपलं कमवायला शिका, स्वतःचं कमवायला शिका. भलं तुम्ही बेरोजगार असाल, तुम्हाला नोकऱ्या नाहीत मिळत आहेत, तुम्ही खूप शिकलेले आहेत. तर आम्ही नाही शिकलेले, पण तुम्ही शिकलेले, तुम्ही डिग्र्या घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला असं वाटतं एवढी मोठी डिग्री घेऊन मी काय काम, कशामुळं काम करायचं. मग पोरं डिप्रेशनमध्ये जाणार, कुठं कामांची वाट बघत बसणार. अरे ते काम मिळेल, ते प्रयत्न तर करतच राहा तुम्ही काम मिळवण्याचे, पण त्याच्यासोबत आजचा वेळ कशाला घालवायचा आहे फुकट बसून. मग त्यामुळं काही मिळेल ते काम करा. भलं मजुरीला नका जाऊ, पण छोटा मोठा व्यवसाय चालू करा, जेणेकरून माझं तर स्वतःचं मत आहे बघा. असं मी माझं स्वतःचं सांगते की दिवसाला 100 रुपयाची इन्कम झाली पाहिजे, काही असू दे, दिवसाला 100 रुपये कमवता आले पाहिजेत. मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो. 100 रुपयाचं एकटा माणूस एका दिवसाला खात नाही. म्हणजे आपल्या खाण्यापुरतं म्हणते मी, आपल्या गिळायचं तरी भागलं पाहिजे. 100 रुपयाचं इन्कम दिवसाला झालंच पाहिजे. मग ती स्त्री असू दे नाहीतर पुरुष असू दे, असं माझं स्वतःचं मत आहे. ह्या मताची मी की आपल्या खर्चापुरतं का होईना, उगच नाही मग ती म्हण खायला कारण भुईला भार, ती म्हण आपल्यावर नाही लागू झाली पाहिजे. त्याच्यासाठी ना स्वतःपुरतं तरी 100 रुपयाचं तरी खायला म्हणजे आपल्याला खर्च करता येतील. 100 रुपये कमवले ना त्याची किंमत कळते की 100 रुपयाचं आपल्याला काय काय येते. मग अजून कमवायची आस लागते. आणि जर तुमचं 100 रुपयातच भागत असेल तर त्यात आनंद मिळतो की आजचा खर्च माझा मी स्वतः भागवला. तर बघा जरा विचार करून.